मॉर्निंग गाईज, पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन डेली व्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि डेली व्लॉगमधला आपला आय थिंक 66 का 67 व्लॉग आहे. मला पण आता काय आठवत नाही. तर जो पण नवीन आपली चॅनल सबस्क्राईब करा. आपल्याला 2025 संपायच्या आधीच, म्हणजे आता एक महिनाच बाकी राहिला आहे, तर त्याच्या आधी आपल्याला 3000 सबस्क्रायबरचा टार्गेट कंप्लीट करायचा आहे. तर त्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्लॉग आहे तो पूर्ण बघा. आणि आजचा जो हा व्लॉग आहे मॅच टाईम व्लॉग आहे. आय थिंक आम्ही फ्रायडेला टॉप 8मध्ये आलेले आपले श्रीलेवन दिवा डोंबोली. तर आज टॉप 8च्या मॅचची आहेत आणि आज फायनल पण नाही. टॉप 8 म्हणजे कोण जिंकणार काय माहिती नाही मला, पण जो बेस्ट देईल तोच ही टुर्नामेंट जिंकणार सिद्धी बेकर बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप. तर त्यासाठी आम्ही चाललो आता दादरवरून डायरेक्ट ग्राउंडवरती. तर तुम्हाला जसे आमची टीम बघितली असेल श्रीलेवन दिवा डोंबोली, आणि भरपूर म्हणजे मोठमोठे टीम आले आहेत, गावावरून पण टीम आल्यात, गावावरून आपले मित्र पण आले आहेत. आय थिंक रत्नागिरी काहीतरी टीमचं पूर्ण नाव नाही आठवत आहे मला, फक्त रत्नागिरी असं टीमचं नाव आहे प्रॉपर. आणि त्यामधले आय थिंक डोल्या, स्मिथ, सोहम भाटकर, अजून कोणतरी चौथा प्लेअर आहे. तर असे म्हणजे रत्नागिरीवरून भाई ही टुर्नामेंट खेळायला आले, म्हणजे तुम्ही समजू शकता केवढी मोठी टुर्नामेंट आहे. तर बघू ह्या टुर्नामेंटचा चॅम्पियन कोण असणार. तर आम्हाला इथं पण जायचं आहे, ही म्हणजे सिद्धिबेगाची मॅच खेळून झाल्यानंतर मानपूरला पण जायचं आहे. तर याची मजा येणार आजच्या पूर्ण ब्लॉगमध्ये. आजचा जो दिवस असणार कसा जातो काय माहिती नाही. याची चला जाऊ आता दिवा स्टेशनला, तिकडे आपली टीम आली आहे. गाईस फायनली आलो आता आपण दादर स्टेशनला, फास्ट ट्रेन पकडून. आता सध्या तर संकेतदा, पांड्यादा, विशाल, मानव हे सगळे आहेत. आणि काल पहिला रमजान होता, अंड्या, त्यानंतर हा बघा मुत्तू पण आपल्या भाऊमध्ये आलाय आज. भावा वाटलं नव्हतं या ट्रेनमध्ये असेल. पहिला फोन करून बोलला भावा लवकर आहे लवकर आहे. याला फोन केला होता, नंतर काही समजलंच नाही. मला वाटलं पांड्याच्या सोबत येशील. हा तर चला फायनल डे सिद्धी बेकर बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप ग्राउंड आयोजन. काय बोलतो गाईस, दोन टीमचे प्लेयर आलेले आहेत. श्रीलेवन दिवा डोंबोलीची बघा ही साईड आहे, आणि ही ओमकार मालाड. म्हणजे लास्ट टाइम जी मॅच झालेली ओमकार मालाडची सेकंड लॉटमधून आलेली, आणि श्रीलेवन दिवा डोंबोली पहिल्या लॉटमधून आलेली. त्याला पहिलाच राऊंड म्हणजे टॉप 8मधल्या पहिलीच मॅच श्रीलेवन दिवा डोंबोली वर्सेस ओमकार मालाड आहे. स्टंपिंग लावून झालेला आहे. हा टॉस उडवायला आय थिंक 15 ते 20 मिनटं लागतीलच. सेटअप करतायत लाईव्हचा. LED खास करून LED पण आहे. पहिली मॅच असणार टॉप 8 मधली. तर पहिली अनाउन्समेंट कॉल झालेली आहे. पहिलीच मॅच 10 वाजता स्टार्ट होणार आहे. मॅचची संपर्क साधायला बोलावला कॅप्टनला. टॉस टाइम झालेला आहे. अशा प्रकारे श्रीलेवन दिवा डोंबोली वर्सेस ओमकार मालाड. चला तर गाईज टॉस झालेला आहे. टॉस कोण जिंकलाय बघू. हेड संकेतदा टॉस जिंकलेला आहे. अशा प्रकारे डिसिजन कंप्लीट आहे. आपला बॅटिंग घेतलेली आहे. श्रीलेवनचे प्लेयर बघा, ओमकार पटणे, बाला, सनी, भाई, जप्पू, मया. ओमकार मालाडची डेंजर डोरा, ओमकार मालाडचा डेंजर डोरा. विशाल कीपर आहे आपला श्रीलेवन दिवा डोंबोलीचा. पांड्यादा, मानव अँड मुत्तू. लेट्स सी स्टार्ट होणार आहे. कॅप्टन बॅटिंग घेतलेली आहे. मजा येणार आहे काही आजच्या
ही जी म्हणतो बाई फुल काटेकी टक्कर होणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट, नीलम जाडोमुली वर्सेस ओंकार मालाड. और बोलने जितना जाएगा तो कम है बुढ़ाने वाले में और अच्छे समय पर और मैच को हम लोग तो बचे और फिर अच्छा मैच रहेगा. बेस्ट वर्सेस बेस्ट. सवाल रहेगा कि बैटिंग करते समय बॉलिंग डिपार्टमेंट, फील्डिंग डिपार्टमेंट, कौन से डिपार्टमेंट अच्छा परफॉर्म किया तो ये टूर्नामेंट जीत सकते फाइनल. फॉर्मेट है यहाँ पर जो जिसको बेस्ट है तो वो टूर्नामेंट बैटिंग बॉलिंग जो बैटिंग करेगा वो जीतेगा. चलो बेस्ट ऑफ लक दोनों टीमसाठी. तर चला लेट्स प्ले गाईज. ठीक आहे, आपली पहिली मॅच चालू झालेली आहे. बॅटिंग आहे C11 जाडोमुली. बेस्ट ऑफ लक गाईज. ओपनिंगला लास्ट बघितलं असेल की ओपनिंग जोडी आहे ओंकार पाटले आणि महेश शिंदे. समोर आहे ओंकार मालाड. बॉलर आहे ती मधून सावंतमध्ये आहे असं. तर बघा पहिल्या पॉवर प्लेला किती रन मारू शकतात मारणार आहे. लेट्स प्ले स्टार्ट. बेस्ट ऑफ लक गाईज दोन्ही टीमला. लेट्स प्ले गाईज. गणपती बाप्पा मोरया. मतंग सरंग जो बॉलिंगला आहे ना, 2 वेळा चैन भेटली आहे बाई या टुर्नामेंटला. मानाची चैन असते ती. मोरया. मतंगचा पहिला बॉल सामना करते ओंकार पाटले. पहिला बॉल डॉट बॉल. दुसरा बॉल डॉट. गुड बॉल यार. डॉट. बॅक टू बॅक 3 बॉल डॉट आलेत. बॅक टू बॅक 3 बॉल डॉट आलेत पहिल्याच ओव्हरला. पुढच्या 3 बॉलमध्ये काय रिझल्ट येतो बघूया. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हो हो शॉट कडक होता, बट जी भिंत आहे ना ओंकार मालाडची ती नाही भेदू शकला. नाईस ड्रॉप. त्यांचा देखील मुलाचा वाटा लागला गेला आहे त्या स्पर्धेला. भव्य दिव्य असं आयोजन. 4 बॉल 0 आलेत. नॉट आउट. लगातार 5 बॉल डॉट झालेत गाईज. पहिली ओव्हर शांत आली आहे. 5 बॉल डॉट आलेत पहिलेच ओव्हर. टॉप 8ची मॅच पहिलीच मॅच आणि पहिलीच 5 बॉल डॉट. बघू मेडन ओव्हर होते का. लगता है गाइज मेडन ओव्हर होईल या नाही. हो हो शेवटी बाळानी दिलाय शॉट. 4 रन. कडक कडक पे बेधडक. शबास. काय नाही, त्या ओव्हरला 5 बॉल डॉट आले. त्यानंतर कमबॅक तर केलंय बाळानी. ते ट्राय करत होता स्टेपवर करून फायनली सक्सेस झालाय. पहिलं चौकार आलं पाहिजे. कॉन्फिडन्स येईल आता बॅट्समनला, कारण की जेव्हा डॉट देतात तेव्हा प्रेशर असतो भरपूर. बट आता आलं आहे पाहिजे, कॉन्फिडन्स आलाय. थोडं तर आला असेल. काय महेश शिंदे स्ट्राईकला. देवकरन परमार. बाउंड्रीला आहे भाई देवकरन परमार. शाबाश यार. गुड स्टार्ट. बेस्ट आहे. अरुण यादव सेकंड ओव्हर टाकाला. जबरदस्त स्पिनर आहे. दोन्ही दिशेला बॉल कट करतात. वेगळी ऍक्शन अरुणची नेहमीच इकॉनॉमी बॉलिंग करताना अरुणला पण पाहिलंय. महेश शिंदे या बॉलवर टायमिंग केलं गेलंय. चलो पहिला बॉल डॉट आलाय अरुण जाधवचा पण. महेश बॉलिंगसाठी अरुण. विकेट. बॉक्स आउट. बॅटर आउट. बॉलिंगसाठी अरुण स्ट्रायकरला आकाश दिवसाळे तर भाई अजून एक डोंबरीचं जबरदस्त बॅटर. शाबाश यार. गुड रन आहे भाई. गुड रन गुड रन. पोलिसांनी अरुण पुण्याचा स्ट्रायकर नौकार. वाईड बॉल. गुड जज यार बाला. बाहेर डग आउट.
43 पर्व आहे पॅकेट डोका पाडणे गुड रन यार, शाबाश. कोऑर्डिनेशन तो है गाइस दोनों में, इज्जत है. गुड रन यार भाई, शाबाश यार. सेन्सिबल क्रिकेट खेळताना भाई अँड बाळा. अनुभव आहे पुढे 32-33 पण खूप या ग्राउंडवरती. शॉट यार, एक रन, शाबाश. 2 ओव्हर कंप्लीट झालेत आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये आलेत 9 रन. पहिल्या ओव्हरमध्ये आलेले 4 रन आणि 5 बॉल 5 आलेत. एक एक्स्ट्रा टाकलेत या ओव्हरला, 5 रन आलेत ओव्हरला आणि एक विकेट पण गेला महेश शिंदेचा. कोण ना 2 ओव्हर 9 रन झाले. अजून 3 ओव्हर आहेत आपल्याकडे, बघू 3 ओव्हरमध्ये किती रन बनवत आहेत. या बॉलवर थांबून ठेवलं बॉल यार, इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस केला सिलेक्शन इनिंग ब्रेकमध्ये टॉस असेल, बट आता काहीतरी कान मंत्र देताना संकेत दादा बघत. विनायक कामोटे फक्त आता 2 ओव्हर बाकी राहिलेत. बघूया 2 ओव्हरमध्ये किती रन शाबाश. 2 ओव्हरमध्ये 15+ करा, काय पण करून सही. ह्या पॉवर प्लेला किती रन येतील, किती बाउंड्री येतील आणि काय होईल हेच इम्पॉर्टंट ओव्हर आहे आताची. गुड बॉल यार, आकाश गुरसळे बॅक टू पवेलियन. गुड बॉल यार, इज्जत आहे. आता स्टार्ट, स्ट्राईकला होईल. आता त्या सर्कलच्या बाहेर मारला तर नॉट आउट आहे. हा नियम आहे इकडचा, पॉवर प्ले असल्यामुळे. शॉट यार, 1 रन. नाइस फील्ड यार, देवकरन बट्टा यार बादशाह. गुड स्टॉप यार, गुड स्टॉप. आता नॉन स्ट्राईक एंडला विशाल जाधव आलाय. रनआउट झाला अन्नू भैर. 1 रन. 20 रन झाले आहेत गाईज. शेवटचा बॉल आहे पॉवर प्लेचा. विकेट, फटका फसलाय. सागरने 3 रन दिले आहेत फक्त या पॉवर प्लेच्या ओव्हरला. 4 ओव्हर 20 रन. भाई कमबॅक तर भाई बॉलिंग अटॅक तर बेस्ट. फर्स्ट इनिंग बॉलिंग असलं चांगला प्रेशर टाकलाय टीमवरती. आता लास्ट ओव्हर आहे. ओंकार पाटणे बाला. भावा 1 ओव्हर 1 मॅच फक्त भावा, एक पकडून केल. लास्ट ओव्हर आहे. रन बनवा भाई, रन बनवा भाई, रन बनवा यार. काहीच बाळा तर भाई सेन्सिबल क्रिकेट, जास्त हेच पण नाही घेत आहे चार्ज, कारण की आता मेन विकेट पडल्यात. एक रन इम्पॉर्टंट आहेत, तसं त्याचप्रमाणे खेळतो भाई. शॉट यार, शॉट यार बाला, गुड यार. शॉट यार सनी, गुड शॉट, गुड शॉट यार. रन जमा करा बस. एक्स्ट्रा एक पण नाही टाकलाय भाई आताच्या बॉलला. लास्टची ओव्हर आहे. सगळे एक रन आलेत.
या बॉलवर देखील स्वीकार करण्यात शाबास यार वाला. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली, पण तेवढी चांगली बॅटिंग. लास्ट बॉल आहे. रन आला तरी इम्पॉर्टंट, पण जर चार्ज केला आणि जर बाउंड्री आहे तर कामच फिट होईल ना अमित. ह्या बॉलला 4 आली तर कव्हर होईल यार. आली पाहिजे 4. या बॉलवर देखील शाबास यार. शेवटच्या 6 बॉलवरती 6 सिंगल आहेत. जबरदस्त 6 बॉल 6 काढल्यात भाई. बॅटिंग आहे. 26 रन झाले. 27 रन फायटिंग टोटल तर आहे. 30 बॉलमध्ये 27 रनचं टार्गेट डिफेंड करायचं आहे. म्हणजे कमी 2-3 रनची ओळखून एक्स्ट्रा नाही टाकले पाहिजे बस. आणि विकेट. लेट्स सी, बघू आता किती ओव्हरमध्ये चेस होतात आणि किती डिफेंड होतात. कारण कोण जिंकते ही मॅच, मजा येणार आहे. बेस्ट असेल बेस्टच होणार आहे. आजच्या ओव्हरमध्ये जाईल. आणि त्यानंतर कबड्डी त्याच्या ओपनिंग जोडी दिवेश अँड कुडा, सुरेश कुडा. ओपनिंग जोडी गाईज. आणि पहिला बॉलर बाला. लोक यांच्या कॅप्टन टॉससाठी दिवस बघूया पहिल्या ओव्हरला किती रन येतात आणि किती बाळा विकेट काढतोय. मजा येणार आहे. आणि ह्या मॅचचा कोण हिरो ठरणार नो आयडिया. सगळ्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला पाहिजे. विशालवर लक्ष असते सगळ्यांना, कारण विशाल असे मॅच काढतो ना भाई. 6 बॉल 5, 4 वगैरे असे विशाल मुवमेंटला काढतो. आणि पहिली ओव्हर जर चांगली आली ना नंतर 4 ओव्हर फुल कॉन्फिडन्समध्ये असेल. मेन विकेट आहे कुडा बायका अँड दिवेशचा. पॉवर प्लेमध्ये किती रन येते आणि पहिल्या ओव्हरला. आकाश टॉप जिंकलाय. डिसिजन काय भाई टॉस झालेला आहे. बल्लीबाई टॉस जिंकला ना. बॅटिंग घेतली आहे. 13-27 कामआउट आहे. लेट्स प्ले स्टार्ट करो. चलो फटाफट पंप हो जाओ जवानो. एक मॅच, फक्त एक मॅच गाईज. थोडा कॉन्फिडन्स वाढून दे, कॉन्फिडन्स. चलो लेट्स प्ले स्टार्ट. लेट्स गो. घुसून खेळा भाई. एक मॅच फक्त. पहिली वर पॉवर प्ले घेऊन येतात. दुसरा पाटणे साईडला सुरेश सरोज कुडा, माउस साईडला दिवेश पारावे. पहिला बॉल वन बाउंड चौकार. सुरुवात चांगली केली आहे बॅटिंग टीमने भाई. पहिल्याच बॉलला 4 आली आहे. बघू पुढचे 5 बॉल. स्टार्ट चांगला झालाय. गुड स्टॉप यार. दुसरा बॉल कमबॅक केलाय बाळानी. शाबाश. ओहो, बड़ी मछली जाल में. फाइनली गाइस बड़ा विकेट मिल चुका है सुरेश सरोज कुडा. 1 डाउन मदन सारंग. एक रन. शाबाश. अबे यार वाइड बॉल. चार रन. वाईट बॉल. 11 रन झालेत गाईज पहिल्याच ओव्हरला, पॉवर प्लेच्या ओव्हरला. एक रन. 12 रन आलेत पहिल्याच ओव्हरला गाईज. 12 शॉर्ट बॅटिंग साईडने पूर्ण म्हणजे रन ओव्हर झालेत, ओपन झालेत. स्टार्टअप चांगला भेटला बॅटिंगला. टीमला थोडा वरती घालते. विशाल भावा एक मॅच. शाबाश. पहिला बॉल डॉट आलेला आहे. वाईट प्लस वाईट बॉल. 15 रन झालेत. 12 रनची गरज आहे.
नक्की टाकण्याचा प्रयत्न केला गेला. एक रन. टीमचं त्यामुळे टॅप केलं गेलं कमलला तिकडे एक रन. वाईड बॉल. एक रन. खेळते नाही ते काय परत एकदा एक रन. 21 रन 2 ओव्हरमध्ये मारले ते 21 रन बाई. बेस्ट. चांगले सुरुवात चांगली केली बॅटिंग लोकांनी. दिवेश महेश शिंदे आले आता बॉलिंगला. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले गाईज. बघूया पॉवर प्लेला किती रन होतात. 21 रन झालेले आहेत. अजून 7 रनची गरज असेल. 27 रनचं टार्गेट आहे. 6 रनची गरज आहे फक्त आणि फक्त 6. डॉट बॉल. डॉट बॉल. हो गुड बॉल यार. 3 बॉल डॉट झालेले आहेत. वाईड बॉल. एक रन. 4 रन. विजय चौकार. मॅच विनिंग स्ट्रोक. वेल प्लेड गाईज. ओंकार मालाड. टॉप 8ची सेकंड मॅच. निखिल पाटील तर मंदिरा गोलंदाज आहेत सत्तेविनायक विकास कांबळे. ज्याने बल्लीची पहिली batting आहे. मॅच एक बॉलची डिफेन्स केली. विकासला आपण पाहतोय. बघू बल्ली गावाला क्या बोलताय. पहिला बॉल जबरदस्त पहिलाच strike ball केला dot गेला. एक टीम क्वालिफाय झाली. ओंकार मालाड. या लॉटमधून या 2 टीममधून कुठची टीम क्वालिफाय होईल बघायला मजा येणार आहे. शाबाश शाबाश. बल्ली गावाला बोल रहा है गाईज. आवडीला मात्र बॉल जातोय. 4 रन येत आहेत. नंतर लागत चालतंय नंतर बरोबर मॅच पण पहिलीच लागली पण पुन्हा छान खेळ होता. बॉलोत्रीमध्ये बॉल पकडलाय. शॉट यार. जबरदस्त विकासला सामोरं जावं लागतं आणि खेळला बौलाराला. काय ड्राईव्ह पाहायला मिळतो. स्ट्रेट ड्राईव्ह. नो चार. लाल जवाब. सुरुवात चांगली आहे. सुरुवात चांगली आहे. बॅटिंग जर आपण पाहिली तर निघालो आता घरच्या रस्त्याला. मुली आपली मारलेली आहे. ओंकार मालाड चांगले खेळले. बेस्ट केले. बेस्ट परफॉर्मन्स दिला. पहिलीच मॅच होती. टॉप 8मध्ये जिंकलेत आणि टॉप 4मध्ये पोहोचले आहेत. आणि आता आम्ही चाललो होतो घरी. बॅड लक. पहिली बॅटिंगवर रन नाही झाले. होय ना क्रिकेट आहे. हार जीत होती ते. आता जाऊ दिव्याला पण मॅच आहे. मागं चांगला वाड्यावरती मॅच ठेवल्यात. तिथं जाऊन खेळायचा आणि त्यानंतर रात्री जायचं आपल्याला मानपूरला. मानव पाटील काय वाटतं. कसं वाटलं भाई. रन नाही झाले गाईस. रन नाही झाले त्यामुळे थोडा वर खाली आला. बट कोई ना. बाळांनी सेन्सिबल क्रिकेट केला. मॅच बनवून ठेवली. रन बनवले. सगळं चांगलं गेला. बट कोई ना. भाई रत्नागिरी के स्टार फिरोज भाई चल. काय झाले आता फिरोज वगैरे ते माहिती होते मला. फक्त स्मिथ वगैरे माहिती होतं. अँड एवढं होतं सगळं. स्मिथ वगैरे आता लेट होणार आहेत. जर जिंकले ते तर येईल फायनल मॅच बघायला त्यांची. टॉप क्वालिफाय झाले तर 100% येईल. आता मला दिवाला मॅच असल्यामुळे लवकर जावं लागतं. नाही तर थांबलोच इथं मॅच बघायला. काय बाळा यार. गुड बॅटिंग भाऊ. मॅच बरोबर बॅटिंग बरोबर गेली. फक्त स्टार्टअप चांगला नाही भेटला. स्टार्टअप नाही भेटला यार. भाई माया जाल. टीसी टीसी टीसी. कल्टी मारा तिकीट नव्हती तर. आणि मेन म्हणजे ना पुराने तुला स्टार्टर टेन्शन घेतला. डायरेक्ट चालूच केला. डायरेक्ट विकेट गेला.
8 hours later. तर चला गाईज, आपण काल मानपूरला आलेलो, तर आज फायनल डे आहे आणि फायनल मॅच डायरेक्ट आता आम्ही ती मॅच कोणाबरोबर माहिती आहे का? रत्नागिरी फिरोज वगैरे त्यांच्यासोबत फायनल मॅच आहे. तर त्या टीमचं नाव आहे सत्ताविनायक, ओमसाई वर्सेस सत्ताविनायक. बघू कोण जिंकते ही मॅच. फायनल मॅचचा टॉस, ओमसाई वर्सेस सत्ताविनायक. टेल कोण जिंकला टॉस? आमची टीम टॉस जिंकलेली आहे. समोरच्या टीममध्ये धुरंधार, फिरोज, निकू, ऑल रत्नागिरी असे वाटतं मला. मजा येणार आहे गाईज. दोन टीम. 1 hour later. तर चला गाईज, प्राईज डिस्ट्रीब्युशन झालं आहे. ओमसाईनी सेकंड प्राईज मारला आहे आणि पहिला प्राईज फिरोज यांनी, आपली सत्यविनायकने पहिला प्राईज मारला आहे. फोटोशूट चालू आहे प्रेम शेटचा. कॅमेरामॅन आपला साहिल मानव खास करून मॅच बघायला आलेला. आता तिकडे काय विषय चालू आहे काय माहिती नाही. हे बघा गाईज, आपली सेकंड प्राईज. हां चल बाबा. आणि बघा फर्स्ट प्राईजचे विनर, सेकंड प्राईजचे विनर, फर्स्ट प्राईजचे विनर इकडे आहेत. आणि तिकडे वाटणी चालू आहे, वाटणी. मस्त टुर्नामेंट झाली गाईज. आयोजन पण भाई एक नेक्स्ट लेवल होतं आयोजन. लाईटी वगैरे फुल एकदम. निकेत पवार मॅन फ्रॉम दिवा. तर चला गाईज, फायनली आपण मानखुर्द टू दिवा 4 व्हीलरने आलेलो आहे आणि रनरअप होतो आजचे तिकडचे. मजा आली आजचा ऑल ओव्हर. म्हणजे आजचा जो दिवस होता, सिद्धी पॅकर वगैरे मॅच टाईम वगैरे पूर्ण, म्हणजे आपला सिद्धी पॅकर सिद्धीनंतर घरून नंतर डायरेक्ट मग मानखुर्द, असा आजचा दिवस होता पूर्ण. मजा आली आजच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आहे तेच कमेंट करून सांगा. आणि आपल्याला 3000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे, तर प्लीज सबस्क्राईब पण कंप्लीट करा. आणि राणेचं स्वप्न होतं की ही टुर्नामेंटमध्ये 2 वर्ष झाली त्यांनी एंट्री टाकलेली, बट सफल नाही दिली. सेकंड राऊंडला हरायचा. बट या सीझनला आम्ही ट्राय केलेला फर्स्ट प्राईजचा, बट कोणी ना जे भेटतं ते गॉड्स प्लॅन. आणि रनरअप होतो आम्ही तिथले. तर मजा आली. प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. भेटू आता पण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.